नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, अखेर निकाल लागला, त्या मीटिंगचा निकाल लागला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे. ती अपडेट म्हणजेच आपल्या बकासूरचा गोटा पाडण्यात येणार आहे का, ती नक्की जागा कोणाची, गोठा कोणाचा, भावांनो सर्व काय अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो, आपल्या सर्वांच्या देवाचा आशीर्वाद लाभलं आणि जो बकासूरचा गोठा होता त्याला कोणीही काही करू नाही शकत भावांनो, कारण ती जागा म्हणजेच मालकांची मोहिल शेठ धुमाल यांचीच होती. तर भावांनो, आता बरेच जण पोलीस स्टेशनमध्ये होते. रणजित सर बनसोडे असतील, मोहिल शेठचे मामा असतील, मोहिल शेठ असतील, असे बरेच कार्यकर्ते भावांनो आज पोलीस स्टेशनमध्ये होते. आणि अखेर तो निकाल लागलेला आहे भावांनो. बकासूरचा गोटा कोण पाडू नाही शकत भावांनो, कारण ते बकासूरचं म्हणजेच आपल्या देवाचं मंदिर आहे, ते मंदिर कोण पाडेल का भावांनो. नक्कीच बकासूरचा आशीर्वाद लागला त्या मंदिराला. आणि भावांनो, आताच निकाल लागलेला आहे. जी काही जागा होती 6 एकरची जागा होती, बकासूरचा गोटा होता, तो आपल्या मालकांचाच आहे, मोहिल शेठ धुमाल यांचंच आहे. त्या सातबाऱ्यावर नाव देखील त्यांचंच आहे. तर भावांनो, काय आता अडचण नाही भावांनो, तुम्हाला निकालाची व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अखेर त्या आपल्या गोष्टीचा निकाल लागलेला आहे. काल बरेच जण बकासूरला भेटायला गेले होते. आज आपले एक मानाची साथ लागली ती भावांनो भिवंडीच्या ज्या निलेश चौधरी साहेब यांची लागली, नगरसेवक आहेत ते देखील आज बकासूरच्या इथे आले होते भावांनो. आणि त्यांनी शब्द दिला होता, हा बकासूरचा गोटा कोण पाडू नाही शकत. आणि ते आज खरं ठरलं. त्यामध्ये आपल्या बकासूरचं देखील हात आहे. बकासूरचा आशीर्वाद आपल्या गोट्यावर आपल्या सर्वांनाच आहे. तर भावांनो, आज निकाल लागलेला आहे. बकासूरचा गोटा कोण पाडू नाही शकत भावांनो. देवाचं जे मंदिर आहे ते तसंच राहणार आहे आणि तिथे राहणार आहे. आता वाद शेवटी मिटलेला आहे भावांनो. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.